गेला तिघ चाललोय जाऊ जाऊ त्याला काय आज जायला येत नाही पेटत जायला परत चालतोय आपण पेटत तुला गाडी कशाला पाहिजे ह्याच्यावर जाते जा मी चालू होती गाडी वाटलीस तर तुम्ही जाय मध्ये बस तू बसतो कराटीला टाइम मी मम्मीच ऐकणार ह्यावेळेस तिथनं पुढे मम्मीच ऐकणार लगेच सरळ करा यात बसू तुकारामाची मच्छिंद्रनाथाची आम्हाला कळतंय असं आम्ही बारको होतो तेव्हा सुद्धा येत होतो हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे गुरुवार, तर इथं सकाळची देवपूजा झालेली. आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर स्वामींना पिवळी फुलं आणलेली तर ती घातली आणि जी नित्यसेवा आहे आपली ती रेग्युलरची ती पण करून घेतली. कारण आता पोरं जातात लवकर त्यामुळं लवकर होते सगळीच कामं तशी. आणि हे गहू ना आता ह्याच्यात बाहेर जे गहू भरून ठेवण्यासाठी आणलं होतं ना कणगी, तर त्यामध्ये त्याला काल थोडंसं लोखंडाचं साईड नाही तिथं कलर लावून घेतला कारण ते गंजून जातं परत आणि गळायचे पण जिथं जोड दिलेले आहे ते तसे हे असतं त्यामुळे थोडंसं एमसील लावलं अगोदर आणि झाकणाला बाकीच्या इकडं फक्त कलर करून घेतला. तर काल कलर करून ठेवलेलं तर ते आज बऱ्यापैकी सुकलं होतं. तर हे गहू आता यामध्ये भरून ठेवायचं. आता गहू काय आम्ही शेतात कधी करत नाही, ज्वारी फक्त आमची असते. तर ज्वारी आहे ती दुसरी एक कणिक आहे ते पण पलीकडे ठेवले, ती जास्त मोठी आहे जरा 7 पोत्याची वगैरे असत. तर ह्याने ही 3 पोत्याची सांगितले पण तेवढी वाटत नाही, लहान वाटते. तर ते सगळं गहू होतं ते ह्यामध्ये ठेवलं आणि जुनं थोडं होतं आणि आता नवीन शेतकऱ्याचं ज्यावेळी शेतात निघतात त्यावेळी घेऊन ठेवलं की मग वर्षभर जातं. यामध्ये थोडंसं लिंबाचं पालं पण टाकलं, कडुलिंबाचं. आणि हे जुनं होतं ते अगोदर कसं जुनंच संपवायचं आणि मग गहू जेवढा जुना असेल तेवढा चपात्या चांगले येतात. आणि नवीन आहे ते मग परत हे संपल्यानंतर. तर मुलांना आज नाश्त्यासाठी येतं ते दुसरं काय केलं ना सकाळचं एवढं ते खायला नको म्हणतात त्यामुळं असंच एवढं खाऊन दूध पिऊन जातात ते. आणि जांभळं अजून फ्रीजमध्ये ठेवलेली ना व्यवस्थित राहिलेत तर टिफिनसाठी त्यांना स्नॅक्ससाठी म्हणजे एक छोट्या डब्यात ते नेतात. आणि आज अख्खा मसूर बनवलेला सोबतच. आज त्याला ओमला हळदीचं दूध प्यायचं होतं. त्याला थोडी ॲलर्जी असल्यामुळे जरा अशा शिंका वगैरे आल्या की मग तो त्याची तोच मनानं म्हणतो मला हळद टाकून दूध दे. आणि दूध पिलं की म्हणजे हळदीचं दूध पिलं तरी लगेच त्याला आराम पडतो ॲलर्जी असल्यामुळं. आणि पावसाळा थंडीत उन्हाळ्यात त्याला काय त्रास होत नाही गरमीमध्ये, पण पावसाळा आणि थंडीच्या दिवसात ते तसं होतं थोडंसं. आता फुलं न्यायला येत नाही बारकवता फुलं न्यायला तिथं जावा ओम नीर त्याला आमची टाकीला एक खतरनाक आहे होत. तर परत हे गहू भरल्यानंतर इथलं सगळं काढून झाडून घेतलं. तर बरेच दिवस झाले इथं म्हणजे अगोदरचं एक ठिकाण होतं नंतर 2 ठिके अशी सगळी ठिकी झालती हॉलमध्ये आणि मग ते पसारा वाटत होतं त्यामुळं ही नवीन कणगी घेतली. तर ही 2200 रुपयाला मिळालेली आम्ही. पहिली मोठी होती ती 2500ची वगैरे असेल पण आता कसं दिवसेंदिवस ती महागत जातं. नंतर सगळं सोफा वगैरे झाडून घेतला आणि सगळं झाडून घेऊन मग आता आज मसूर केलेला होता
त्यामुळं तांदळाची भाजी होती ती धुवून ठेवलेली, तर ती भाजी फक्त करायची होती आणि ती भाजी कशी पटकन होते, चपात्या फक्त करायच्या होत्या. तर नंतर भाजी वगैरे करून घेतली आणि हे असं होतं आजचं सकाळचं जेवण. आणि परत हे आता किचन आवरायचं. स्वयंपाक झाल्यानंतर एवढा पसारा किचनवरती रोज होतोच, सकाळ संध्याकाळ म्हणलं तर एवढं आवरावंच लागतं. तर हे सगळं आवरून घेतलं आणि नंतर फरशी वगैरे भांडी धुवून घेतली, फरशी पुसून झाली. तर आता संध्याकाळच्या वाजलेल्या होत्या 5 वाजलेल्या, पोरं आलेली शाळेतनं परत. तर आज त्यांना संध्याकाळी पोहे करायचे होते. आता नाश्त्याचं जे काय करायचं आहे ते संध्याकाळी आल्यानंतर करते, कारण संध्याकाळी आल्यावर त्यांना जास्तच भुका लागलेल्या असतात, मग रोज काय द्यायचं असं होतं. तर पोहे धुवून घेतले, पाणी पातेल्यातच सगळं पाणी काढून ठेवलं की भिजतात. चाळणीत ठेवलं तरी चालतं किंवा सगळं पाणी काढल्यावर ह्यात पण व्यवस्थित भिजतात. कांदा कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलं आणि तेलामध्ये मग थोडंसं मोहरी जास्त, पोह्याला कशी मोहरी जास्त आणि जिरं अगदी थोडंसं, किंवा जिरं नाही टाकलं तरी सुद्धा चालतात. आणि आज परत गॅस बारीक झाला आहे. तर जी स्टोवची पिनं 2 एकत्र करून मी करत होते, पण ती यातली एक मोडलेली, त्यामुळं आता ते निडल आणायचं होतं जे सगळ्यात लहान साईजचं असतं ते. तर हे पूर्ण गॅस बघा असा बारीक झाला आहे, किती मोठा म्हणजे होत नाही. पण आता निडल इथं गावात मेडिकल झालं आहे आमच्या एक, पण तिथं बघितलं काय भेटलं नाही, परत ते आटपाडीला गेल्यानंतर आणावं लागेल. आणि लिंबू मी यातच डायरेक्ट टाकते, थोडीशी साखर पण टाकते. तर त्यांना काळा चहा, ब्लॅक टी असतो तसा चहा आणि पोहे आवडतात. तर सगळ्यांसाठीच इथं परत बनवलेलं होतं. फरसाणा, शेव वगैरे कोणाला आवडतं कोणाला नाही, मग त्यांना प्लेटमध्ये दिलं, ज्याला आवडतं ते घेतील म्हटलं. हे करून दिलं, नंतर चहा झाला. तर आता 6 वाजलेल्या होत्या. पोरांचं म्हणजे नाश्ता झाला, ते भांडी सगळी धुवून ठेवली आणि आता मग धार काढायची. तर आज दुपारचं थोडंसं अगदी थोडं वेळ ऊन आला असेल, तर काल तर अजिबातच ऊन दिसलंच नव्हतं. पाऊस नाही, पण आभाळ आल्यासारखं होतंय. नंतर धार काढून घेतली म्हणजे झाली. मग ते दूध काढल्यानंतर हे म्हशीला मकाचं पीठ असतं आणि पेंड असते, ते मिक्स करून भिजवून ठेवते. तर असं होताच पूर्ण. आता ना व्हिडिओ शक्यतो संध्याकाळच्या वेळेला मी अपलोड करायचा प्रयत्न करते, संध्याकाळी 9 वाजता, कारण मग सकाळचं कधी कधी वेळ भेटत नाही, दुपारचं वगैरे, त्यामुळं राहतो व्हिडिओ. त्यापेक्षा म्हटलं आपण दिवसभरात आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण ज्या त्या वेळ टाईम असेल त्यावेळी आपण शूट घेऊन ठेवू शकतो. दुपारी एडिट केला की संध्याकाळी अपलोड करायला बरं पडेल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.